नमस्कार. आज आपण बनवतोय शेवयाची खीर. एकदम मलाईदार आणि क्रीमी अशी 5 मिनिटात तयार होणारी. कधीतरी आपल्याला असं वाटतं ना का काहीतरी गोड खावं, पण बनवायचा कंटाळा आलेला असतो. अशा वेळेस 5 मिनिटात ही खीर तयार होते. चला तर मग बघूयात. त्यासाठी कढई घेतली, त्यामध्ये 1 चमचा तूप टाकलं आहे आणि यामध्ये 1 छोटी वाटी शेवया टाकणार आहे. या रेडीमेड शेवया आहेत. असं छान तुपावर खरपूस भाजून घ्यायच्या शेवया. आपल्याला साधारण एक मिनटामध्ये ह्या भाजून होतात. गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची, नाही तर करपू शकतात त्या. आणि याच्यामध्ये आपण गरम उकळतं असं दूध घातलं आहे. क्रीमसहित घातलं आहे. जी दुधावर साय असते ती पण याच्याबरोबर घातली आपण. आणि छान दूध सगळं मिक्स करून घ्यायचं शेवयांमध्ये आणि असं थोडं हलवत राहायचं, नाहीतर काय होतं शेवया खाली लागू शकतात. आपण तूप घातल्यामुळे ह्या शेवया एकमेकांना अशा खूप अशा चिकटून राहणार नाही आहेत. जसा गोळा होतो ना घट्ट, तसा होत नाही. आता ही यामध्ये चवीप्रमाणे साखर घालायची. तुम्हाला गोड जास्त लागत असेल तर जास्त घाला. मी साधारण याच्यामध्ये 2 छोटे चमचे साखर घातली आहे. आणि साखर घातली की आपल्याला याला छान अशी उकळी काढायची. आधी एक उकळी फुटायला लागलेली आहे बघा. वरती पण साईचा असा थर जमा झालेला दिसतोय. उकळी आली की गॅस एकदम कमी करून ठेवायचा आणि साधारण 1 ते 2 मिनटं ही खीर छान उकळून घ्यायची आपल्याला. अशी वरती आलेली साय आपण मिक्स करून घ्यायची आणि 1-2 वेळा असं हलवून घ्यायचं आणि परत खीर उकळत ठेवायची चांगली. आणि परत मी ह्याच्यात थोडंसं तूप टाकते. मला तर खिरीमध्ये तूप आवडतं, त्यामुळे ती अजून छान लागते. आता छान 1-2 मिनटं उकळली आहे खीर बघा. दूध पण आटलं यातलं आणि ही जशी जशी गार होईल तशी तशी घट्ट होत जाते. छान अशी घट्ट क्रीमी खीर तयार होते. आपण याच्यावर टाकण्यासाठी थोडेसे ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार घ्या आणि ते कढईमध्ये असे तुपावर भाजून घेणार आहे. बदाम आणि काजू घेतलेत मी. आता खीर पण आपली झाली आहे. याच्यामध्ये थोडी वेलची पूड टाकते, 1/2 चमचा. त्याच्यामुळे छान स्वाद येतो खिरीला. याच्यात खवा वगैरे आपण काही टाकलेलं नाही. जे घरात दूध वगैरे अवेलेबल आहे त्याच्यातच आपण केलेली आहे, त्यामुळे अगदी 5 मिनिटाच्या आत तयार होते. वरनं थोडेसे ड्रायफ्रूट टाकलेत. आता आपण ती बाउलमध्ये काढून घेतो आहे. बघा किती छान अशी घट्ट मलाईदार झाली आहे. तुम्हाला पातळ हवे असेल तर तुम्ही जास्त दूध टाकू शकता अजून. ना खवा ना मावा, एकदम छान अशी मस्त घट्ट मलाईदार शेवयाची खीर 5 मिनिटात तयार होते. त्याच्यावरनं छान असे ड्रायफ्रूट्स घातले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालू शकता. आणि ही खीर जशी घट्ट होईल तशी अजून छान अशी क्रीमी होत जाते. तुम्हाला पातळ हवी असेल तर दुधाचा वापर जास्त करायचा. एकदम झटकीपट होणारी अशी खीर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट